हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अंबिका मीराला सांगत असते की मीरा, अथर्वला सांग ना की तुम्ही रागवल्यावर खूप क्यूट दिसत असतात. तेव्हा मीरा बोलते काही काय ताई. तेव्हा मीरा लाजत असते. तेव्हा अंबिका बोलते की तू लाजतेस मीरा, अगं सांग ना अथर्वला. तेव्हा मीरा हसते, लाजते. तेवढ्यात अथर्व बोलतो की काय झालं तुला हसायला, तू लाजतेस मीरा. तेव्हा मीरा बोलते की नाही, मी हसत होती. तेव्हा अथर्व बोलतो की का हसतेस, मी काय माकड चाळे करतोय. तेव्हा अंबिका मीराच्या गळ्यात हात टाकून बोलते की मीरा सांग ना अथर्वला की तुम्ही रागवल्यावर खूप क्यूट दिसतात म्हणून. तेव्हा अथर्व बोलत असतो की काय झालं आहे तुला, आणि तू ही कॉफी आणली आहेस ना, मी मुद्दामून ही कॉफी घेणार नाही आहे कारण की मी रागवलो आहे. अथर्व बडबड करत असतो. तेवढ्यात मीरा बोलते की वेदाचे बाबा, तुम्ही रागवल्यावर खूप क्यूट दिसतात. तेव्हा अथर्व एकदम शांत होतो, त्याला एकदम गांगरायला होतं. तो बोलतो की या बाबतीत मी वेदावर गेलो आहे, नाही या बाबतीत वेदा माझ्यावर गेली आहे क्यूटनेसच्या बाबतीत, असं बोलतो आणि अथर्व चालला जातो. तेव्हा अंबिका खूप हसते आणि अंबिका मीराला सांगते की हे बघ मीरा, किती लाजले ते आणि निघून गेले, गप्प बसते, म्हणजे त्यांचा राग गेला आहे अगं. आणि आता तुला समजलं ना काय करायचं आहे तुला. आणि एक गोष्ट, पाडव्याच्या दिवशी तुला अथर्वला सांगायचं आहे की तुझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि जोरात बोलायचं आहे की आय लव्ह यू अथर्व. तेव्हा मीरा बोलते ताई काही काय बोलतेस, नाही हं. तेव्हा अंबिका बोलते हो. तेव्हा मीरा बोलते नाही. तेव्हा अंबिका बोलते हो, तुला सांगायचं आहे. इकडे घरातले सगळे हॉलमध्ये बसून अथर्वविषयी चिडवत असतात. तेव्हा अनन्याही बोलत असते की दादा कसा फुगला होता ना, बाप रे, रागवलेला वाटत होता पण राग मात्र चेहऱ्यावर दिसत नव्हता. अथर्ववर सगळे हसत होता आणि कसा बोलत होता, बघून घेईल. तेव्हा वेदा, नर्मदा, दामोदर, अजित आणि हे सगळे मजाक मस्ती करत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की मायाला बोलते की माया तू का फोनमध्ये बसते, सगळे मजाकमध्ये मस्ती करतायत, तू पण जॉईन हो ना. तेव्हा माया बोलते तुमच्यासारख्या फालतू जोक्सवर हसायला मला वेळ नाही, त्यापेक्षा माझा मोबाईल ऑलवेज बेटर. तेव्हा नर्मदा बोलते माया त्यापेक्षा तू एक काम कर ना, एखादं चांगलं स्थळ शोध ना, अशी तुझी काय डाळ इथे शिजणार नाही आहे, डाळ ऑलरेडी करपली आहे. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा अजित बोलतो हो ना, आता अथर्व तुझा जीवजू झाला आहे. आणि तेवढ्यात वेदाई बोलते की आणि तू माझी मावशी. तेव्हा अनन्या सगळे हसायला लागतात. तेवढं तिथे अथर्व येतो. तेव्हा अथर्व तिथे येऊन बसतो. तेव्हा अथर्वला बघून सगळे हसायला लागतात. तेव्हा माया मुद्दामच बोलते की अथर्व तू ठीक आहेस ना. तेव्हा अनन्या बोलते की त्याला ठीक नसायला काय झालं, अशी त्याची पहिली अंघोळ झाली आहे. तेव्हा अथर्व बोलतो पहिली अंघोळ झाली, काही नोबेल प्राईज नाही मिळालं आहे मला. तेव्हा अनन्या बोलते की शुक सगळ्यांनी शांत बसा हां, दादा रागवला आहे. तेव्हा पुन्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा अथर्व बोलतो की हां, तुम्हाला सगळ्यांना तेच पाहिजे ना की मी रागवायला हवं, म्हणजे तुम्ही सगळे हसायला मोकळे. अथर्व वेदाला गालाला हात लावून बोलतो पण मी चिडणार नाही आहे. तेव्हा मायाला खूप राग येत असतो. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या तुला एक सांगायचं होतं, तुझं भाऊबीजचं गिफ्ट आहे ना. तेव्हा अनन्या बोलते काय. तेव्हा अथर्व बोलतो ते कॅन्सल. तेव्हा अनन्या बोलते की हे नो दिस इज नॉट गुड, ते भाऊबीजेचं वेगळं आणि हे अभ्यंगस्नान वेगळं. तेव्हा ते सगळे हसत असतात. तेवढं तिथे मंजिरी, मीरा आणि दादासाहेब येतात. तेव्हा दादासाहेब बोलतात किंवा हस्त मजाक चालू आहे ना, दिवाळी सणाची हीच मज्जा असते की सगळे एकत्र येऊन मजाक मस्ती करतात. तेव्हा अनन्या बोलते की बाबा सांगा ना, दादा म्हणतोय की हिला भाऊबीजेचं गिफ्ट द्यायचं नाही. तेव्हा अथर्व बोलतो हो, मी तिला कार देणार होतो पण आता ती कॅन्सल. तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही अथर्व, तुला गिफ्ट तर द्यावाच लागेल. तेव्हा अनन्याही बोलते की बघा ना वहिनी, सांग ना गं याला. तेव्हा अथर्व बोलतो तिला सांगा, माझ्याशी बोलूच नको. तेव्हा अनन्या बोलते की दादा मी हे सगळं वहिनीसाठी केलं. तेव्हा मीरा बोलते ओ ताई, हे सगळं मी नव्हतं सांगितलं. तेव्हा अथर्व बोलतो दादा बघ ना, ही कशी पार्टी चेंज करते. तेव्हा अथर्व बोलतो काय दादा अपक्ष आहे, मी नाही तुमच्यात पडणार. तेवढ्यात मंजिरी बोलते की पुरे झाला मजाक मस्ती, दिवाळीचं फराळ खायचं नाही आहे का. तेव्हा दामोदर बोलतो हो ते तर खायचंच आहे आणि मला तर महत्त्वाचं म्हणजे अथर्वच्या हाताच्या चकल्या खायच्या आहेत. तेव्हा मीरा बोलते की बरं ठीक आहे, मी सगळ्यांना फराळाचं घेऊन येते. थोडं दादासाहेब बोलतात की मीरा, तुला काय सांगितलं होतं, तुझ्या बाबांना बोलवायला लावलं होतं ना. तेव्हा मीरा शांत होते. तेव्हा दादासाहेब बोलतात काय गं माया. तेव्हा मीरा बोलते दादासाहेब, बाबा जरा बाहेर गेले, ते नाही आहेत, त्याच्यामुळे ते नाही येऊ शकत. थोड्यात मंजिरी मनात बोलते की या मीराला कसं कळलं की तिचं बाप गावात नाही येते. मदन त्यानेही फोन बंद करून ठेवला आहे, तिकडे काय चाललं आहे काहीच कळत नाही.
परत दादासाहेब बोलतात की मंजिरी काय गं काय झालं. तेव्हा मंजिरी थोडी धांदरटते आणि बोलते की ते मीराचे बाबा आले असते तर बरं झालं असतं. हे ऐकून अंबिका बोलते की हा विचार एक आईच करू शकते आपल्या लेकीसाठी. तेव्हा मीरा ते सगळं फराळ घेऊन येतात. तेव्हा अथर्व वेदाला बोलतो की वेदा ही घे करंजी, या दिवाळीचा तुझा पहिला फराळ. तेव्हा वेदा बोलते बाबा मला हे नको, मला तू आणि आईने बनवलेल्या चकल्या खायच्या आहेत. तेव्हा मीरा बोलते की वेदा खा चकल्या, पण चकल्या थोड्याच आहेत अगं. तेव्हा अथर्व बोलतो खा खा. तेव्हा वेदा चकली खाऊन बघते आणि बोलते की वाव मस्त आहे, शाब्बास आई. तेव्हा अथर्व बोलतो काय शाब्बास आई, आणि मी अगं आई फक्त तिथे उभी होती, ते कसं करायचं काय नाही हे सगळं मी सांगितलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो आणि माझं. तेव्हा वेदा बोलते की बरं शाब्बास बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की शाब्बास बाबा, दॅट्स गुड वेदा. तेव्हा दामोदर बोलतो की आता आपण याने बनवलेली चकली फ्रेम करून हॉलमध्येच लावूया. तेव्हा अजित बोलतो की फ्रेम कशाला, फोटो काढूया, ऑनलाईन टाकूया आणि ऑप्शनच करूया. तेव्हा अथर्व बोलतो मी काय म्हणतो दामोदर काका, अजित तुम्ही चकल्या खाऊ नका ना, तुम्ही परत द्या, बाकीचे करतील एन्जॉय, तुम्ही नका खाऊ. दामोदर काका बोलतात नाही मला खायचं आहे तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व सगळ्यांना खायला का सांगतोयस, काय भरवतोयस सगळ्यांना, अजून एक प्रथा बाकी आहे. तेव्हा अथर्व बोलतो आता कसली प्रथा राहिली बाबा. तेव्हा दादासाहेब बोलतात की तुमच्या दोघांचं नवीन लग्न झालं आहे ना, तर तुम्ही दोघांनी पहिल्यांदा आता एकमेकांना फराळ भरवायचा आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मला असं का वाटतं की या सगळ्या प्रथा आजच जन्माला येत आहेत बाबा. तेव्हा अनन्या बोलते की अरे दादा फोटो मुमेंट समज ना, तू भरव मी फोटो काढते. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी चल पटकन. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा ये लवकर. मीरा अथर्वजवळ बसते. तेव्हा अथर्व आणि मीरा एकमेकांकडे बघून लाजत असतात. तेव्हा अथर्व एक चकली उचलतो. तेव्हा वेदा बोलते की बाबा भरव ना आता, पटकन भरव. तेव्हा अथर्व मीराला चकली भरवणार. इकडे मायाचा खूप संताप होत असतो. मंजिरीलाही आवडत नसतं. मायाच्या हातातली प्लेट थरथर कापत असतं मायाचा हात. तेव्हा अथर्व मीराला चकली भरवणार तेवढ्यात माया तिच्या हातातली प्लेट खाली पाडते. तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. तेव्हा सगळे बोलतात की अरे काय आहे. दादासाहेब पण बोलतात की माया. तेव्हा माया बोलते की सॉरी चुकून. तेव्हा अनन्या बोलते की काय किती छान मुवमेंट चालू होता आणि काय तुझं लक्ष कुठे. तेवढ्यात अंबिका बोलते की अनन्या मुद्दामून करते ही. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा तुझ्या बहिणीकडनं प्लेट्स आणली उचल. तेव्हा मीरा बोलते की हो उचलते. तेवढ्यात त्यांची तिथली कामवाली बोलते की थांबा मी उचलते. तेवढ्यात आनंद बोलते की आत्या एक्स्ट्रा प्लेट आहे ना, तू दे ना मायाला. तेव्हा घरातल्या सगळ्यांचं या गोंधळाकडे लक्ष चालू असतं. तेवढ्यात अथर्व सगळ्यांकडे बघतो आणि मीराला बोलतो की पटकन खुणवतो की पटकन चकली तुझ्या हाताने तोड आणि खा. तेव्हा मीरा पटकन सगळ्यांना बघून तोडते, खाते पटकन. तेव्हा अथर्व बोलतो की खाल्लं मीराने खाल्लं. तेव्हा अंबिकाला काहीच कळत नसतं. तेव्हा बाकी सगळे बोलत असतात की हे काय झालं. तेव्हा दादासाहेब बोलतात पण आम्ही नाही बघितलं अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो की अरे असं काय, प्रथा काय, आम्ही एकमेकांना भरवायचं होतं, आता त्यांनी खाल्लं आहे ना, असं थोडी की बघायलाच पाहिजे. तेव्हा मंजिरी बोलते बरं ठीक आहे चला होऊ दे, खा सर्वांनी फराळ. तेव्हा सगळे फराळ करायला लागतात. तेव्हा अंबिका बोलते मीरा आत्ता चीटिंग केली आहेस तू, पण पाड्याच्या दिवशी तुझं प्रेम तुला व्यक्त करायचं आहे. तेव्हा हे ऐकून मीरा अंबिकाला बोलते गप्प बस. तेव्हा सगळे शांत होऊन जातात. अथर्वही बघायला लागतो. तेव्हा दादासाहेब बोलतात की कोण मी. तेव्हा मीरा सावरते नाही गप्प बसली आहेस मायाताई, अगं हा ना असं म्हणायचं होतं मला. तेव्हा अंबिका बोलते माया तुला अथर्व आणि मीराचं प्रेम बघवत नाही ना, तर मग तू फराळ पण खायचा नाही. तेव्हा अंबिका चमत्कार करते. मायाला फराळ खाताच येत नाही, तिच्या तोंडात घासच जात नसतो. माया जो पण घास उचलते तो तिच्या तोंडाच्या बाजूलाच जातो, गालाला टोचतो, इकडे तिकडे तिचा हात होतो. हे सगळं मंजिरी बघत असते. तेव्हा मंजिरी बोलते ही अंबिका ही काय मायाला सोडत नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.